नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय इतिहास, प्रकरण क्रमांक 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा. गेल्या तासिकेला आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल या मुद्द्यांतर्गत प्राचीन काळातील इतिहास लेखनाची परंपरा आणि मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाची परंपरा या दोन घटकांचा अभ्यास केला. आज आपण आधुनिक काळातील इतिहास लेखनाची परंपरा आणि ब्रिटिश इतिहासकाळ याचा अभ्यास करूयात. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. पुरातत्त्व म्हणजे पुरातन काळातील अवशेषांचा शोध घेणं. ब्रिटिश ज्यावेळी भारतामध्ये आले त्यावेळी भारतात मोठ्या प्रमाणावर पुरावशेष पसरलेले होते, पण भारतीयांना पुरातत्त्व विद्येचं ज्ञान नव्हतं. त्यामुळं अनेक पुरावशेष नष्ट होत होते. ब्रिटिश भारतात आल्यानंतर येथील पुरावशेष पाहून अनेक ब्रिटिश अभ्यासकांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. शतक होतं 20वं शतक. यासाठी अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कनिंघहॅम. वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं. यासाठी प्रामुख्यानं बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेखलेले जी स्थळं आहेत यावरती लक्ष केंद्रित केलं, पण जास्तीत जास्त सहसा काही हाती लागलं नाही. पुढे सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. म्हणजे आपली प्राचीन भारतीय संस्कृती ही महान संस्कृती, हडप्पाकालीन संस्कृती, सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये याचा शोध लागला आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत म्हणजे इसवी सन पूर्व 3000 वर्ष किंवा त्याही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. ब्रिटिशांचं वसाहतवादी धोरण म्हणजे नेमकं काय? तर भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे, भारतीय रूढी परंपरा कमी दर्जाच्या आहेत असा पूर्वग्रह करून भारतात वसाहत निर्माण करणे म्हणजे ब्रिटिशांचं वसाहतवादी धोरण. याचा सरळ अर्थ आहे की ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास लिहिला त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतासंबंधी पूर्वग्रह करून भारताचा इतिहास लिहिला. भारताचा वास्तववादी इतिहास त्यांनी लिहिला नाही. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. एका ब्रिटिश इतिहासकारानं भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. जेम्स मिल यानं जो ग्रंथ लिहिला या ग्रंथात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता आणि भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची संस्कृती आहे हा दृष्टिकोन बाळगून त्यानं इतिहास लिहिला. त्यामुळं भारताचा चुकीचा इतिहास जेम्स मिल या इतिहासकारानं लिहिलेला दिसतो. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यानं द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे 1819 ते 1827 या काळामध्ये गव्हर्नर होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्यामध्ये जेम्स ग्रँड डफ याचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानं ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही स्पष्टपणे उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल डॉटसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर यानं हिंदुस्थानचा इतिहास 2 खंडामध्ये प्रकाशित केला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये दाखवून दिल्या. भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन.
भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांच्या मध्ये ब्रिटिश अधिकारी त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होता. भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे हा पूर्वग्रह करून इतिहास स्पष्टपणे त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसतो. भारतामध्ये ब्रिटिशांच्या सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखनाचा वापर केला. 1922 ते 1937 या दरम्यान केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड प्रसिद्ध झाले. हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय? तर युरोपमधील अभ्यासकांच्या मध्ये पूर्वेकडील संस्कृती, पूर्वेकडील याचा अर्थ आशिया खंडातील असणारे देश, या आशिया खंडातील देशामध्ये असणारी संस्कृती आणि आशिया खंडामध्ये असणारे देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेलं होतं. या देशांच्याबद्दल आदर होता, कौतुक होतं. या आदरापोटी कौतुकापोटी एक चांगला इतिहास लिहिण्याचं काम अनेक युरोपातील इतिहासकारांनी केलं. याला आपण प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हणतो. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक साहित्य आणि संस्कृत साहित्य याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. म्हणजे संस्कृत भाषा आणि युरोपियन भाषा यांची जननी एकच होती असं या प्राच्यवादी इतिहासकारांचं मत होतं. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि या सोसायटीच्या माध्यमातून प्राचीन भारतीय साहित्य आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली. प्राचीन अभ्यासकांमध्ये मॅक्स मुलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. संस्कृत भाषेमध्ये हितोपदेश हा महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या हितोपदेश ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये त्यानं अनुवाद केला. द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावानं 50 खंड संपादित केले. वैदिक साहित्यामध्ये आद्यवेद हा ऋग्वेद मानला जातो. ऋग्वेदाचं सुद्धा त्यानं संकलन केलं, जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला आणि त्याचे 6 खंड त्याने प्रसिद्ध केले. अलीकडच्या काळात प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड द सैद या विद्वानांनी केले. धन्यवाद.